फलटण नगर परिषदेच्या इलेक्शनच्या माध्यमातून जनतेच्या समोर, मतदारांच्या समोर, महिलांच्या समोर, मुलांच्या समोर, तरुण मुलांच्या समोर, मुलींच्या समोर इलेक्शनसाठी मत मागायला मी आलेलो. 1991 डिसेंबरच्या 17 डिसेंबरच्या आसपास मी खरं नगराध्यक्ष झालो, मला वाटतं, असं मला तरी आठवतं. 1991 ते 2009 वर्ष, पुढची 25 वर्ष, 35 वर्ष अखंड फलटण तालुक्यात तत्कालीन जे काही दोष होते, राजकीय क्षेत्राचे दोष होते, भविष्याचा वेध घेतला जात नव्हता, सत्तेचं राजकारण, एकमेकाची पाय ओढायची तयारी, याच्या पलीकडे सर्वसामान्य माणसाचा विचार होत नव्हता. आणि हे ओळखून शिवाजीराजांनी, म्हणजे संजीवराजांच्या वडिलांनी, आम्हाला तिघांना एकत्र आणलं. विठ्ठलराव आणि संजीव लहान होते, मला वाटतं फलटणला शिकत होते किंवा पुण्यात होते. मी होतो फलटण, सिम्बायसिस कॉलेजमध्ये नोकरी करत होतो. रविवारी जात होतो, बुधवार गुरुवारी परत येतो, शेती बघत होतो, इतर काही गोष्टी बघत होतो. फलटण एज्युकेशन सोसायटी हा आमचा या पिढीची पार्श्वभूमी आहे. जुन्या राजकारणावर मी तुम्हाला जास्त बोलायची माझी इच्छा नाही, कारण जे होऊन गेलं. जे चुकत होतं ते आपण सुधारलं. सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या पायाशी लोळत गेला पाहिजे. त्यांच्या विकासाची खात्री त्यांना द्यायला लागणार आहे. कायदा सुव्यवस्था, शांतता या नित्य काळात, नित्य दैनंदिन काळात लोकांच्या पर्यंत पोहोचवायला लागणार आहे, याची जाणीव मला होती. आणि ही जाणीव आमच्या घराचे जे संस्कार आहेत, या संस्कारातनं आमच्या सगळ्यांच्यावर घडलेली. आमचं राजकारण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही आजही आहे. मी तर युतीचाच प्रचार करतो, त्यामुळे कोणाला काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही. वेगळ्या बाहेरच्या कुठल्या युतीच्या, महायुतीच्या बाहेरचा प्रचार करत नाही. अगदी स्पष्ट 1 2 3 4 5 6 पत्रकार इथं बसले, सगळे तुमचे कॅमेरे. मी उभं राहिल्यावर कोणी ऑफ करायला नसेल असं मला वाटतं. लग्नाने ती ऑफ करू नये, मला दाखवण्यापुरतं करू शकतो. तुमच्या समोर मी सांगतो, कमळ हे राष्ट्रीय पातळीवरचं चिन्ह आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार कोणाला पटवत न पटवत, कोणाला पचवत न पचवत, कोणाला आवडत न आवडत, विचाराने केलेली ही पार्टी वाढलेली आहे, विचाराने केलेली ही पार्टी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी स्थापन झाले तेव्हा आता ज्यांनी उल्लेख केला की अपक्षांचा, एका रात्रीत 22 अपक्ष आमदार शरद पवारांच्याकडे नेलेला माणूस मी. कशासाठी केलंय? 1999 आमची इच्छा होती की विकास व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही काही स्वप्न बघितले होते. शिवसेनेला आम्ही पाठिंबा दिला, शरद पवारांशी गद्दारी करून दिलेला पाठिंबा नाही. आम्ही 22 पक्ष. विराज साहेब, मला गोपीनाथ मुंडेंचे फोन येत होते, माझे वर्गमित्र आहेत. मी म्हटलं मी मुंबईला आल्यावर तुमच्याशी बोलू. तुमच्या तत्कालीन शिवसेनेतले सुदामराव, त्यांचा आडनाव विसरलो, परंतु दादाचा एक फार ताकदवान शाखा प्रमुख होता मला, तो माझ्याकडे येऊन बसला. शरद पवारांना आम्ही तत्कालीन सांगून टाकलं होतं की बाबा तुम्हाला सरकार करायचं का नाही आम्हाला स्पष्ट सांगा. परंतु आम्हाला आमच्या लोकांनी काही अपेक्षेने निवडून दिलेलं आहे, या अपेक्षा जर पूर्ण करायच्या असतील तर आम्हाला युतीला पाठिंबा द्यायला लागेल. साहेब म्हणाले मला सरकार करायचं नाही. गोपीनाथ मुंडे यांना फोन केला,
मनोहर जोशींच्याकडे मी गेलो, तेही 22 अपक्ष नेले. तेव्हा समीकरण असं होतं ही राज्यमंत्रीपद द्यायची असली तर 3 अपक्षांना मग एकाला 3 अपक्ष आणायला लागत होते. माझ्याकडे तर 22 होते. मी काय त्यांचा नेतू करत नव्हतो. आम्ही त्यांना दुष्काळी भागातून निवडून आलेली आम्ही माणसं पाण्यासाठी आम्ही भुकेलेली होतो, ताणलेली होतो. मनोहर जोशींना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं, 22च्या 22 लोकांनी पत्र दाखवेन तो की आम्हाला कृष्णा महामंडळाची स्थापना करून अपुऱ्या पडणाऱ्या सरकारच्या निधीतनं आमची धरणं होणार नाहीत, आमच्या लिफ्ट योजना होणार नाहीत आणि 31 मे 2000ला कदाचित महाराष्ट्राचं पाणी हे निघून जाईल. कर्नाटक आणि आंध्र ही टपून बसलेली राज्य आहेत, त्यांची धोरणं ही फार स्ट्रॉंग होती, कडक होती. पाण्याला ते जमिनी विकून आंध्र सरकारने सरकारच्या जमिनी विकून धरणं बांधलेली. हे सगळे सांगायचे विषय नाही आहेत. रघुनाथराजे म्हणले तेच खरं की आम्ही हे बोलूनही आमची चूक. आज ही धरणं होत नव्हती. 6 लाख टनावरनं आपला तालुका 20 लाख टनावर ऊस लागला असता. साधा हिशोब रघुनाथराजांनी उल्लेख केला. श्रीराम कारखाना 2500 टन 57 साली काढला. साखरवाडी 1932-1926 ला सुरू झाला. 2 कारखान्याचे 4 कारखाने झाले. जगप्रसिद्ध कारखाना स्वराज्य काय आहे ते त्यांचं ते जगप्रसिद्ध आहे. त्याची कारण तुम्हाला मी बोलणार आहे, आज ना उद्या बोलणार आहे. त्यांनी शेवटचे सगळे ते 100% बोलणार आहे. सगळं केलं याचे डायरेक्ट परिणाम फलटण शहरावर झाले की नाही? दिगंबर कुठे तुझं त्या काळी तू धंदा करत होता की नाही मला आठवत नाही. धंदा वाढला की नाही एवढं सांग. केलं नाही म्हणजे केलं नाही, काय केलं नाही हेच मला कळत नाही. काय करायचं राहिलंय? पालखी मार्ग यांनी केलं. यांनी आजही मला सांगावं नीरा देवघर धरण आणि पाटघर धरण कुठल्या 2 नद्यांची नावं मला सांगावं. यांना काही माहित नाही. ही मंडळी काहीही आयत्या पिठावर रेघा मारण्याचा जो धंदा यांनी केला असेल तो तेवढा आम्ही केला नाही. आम्ही गहू लावले, गव्हाला पाणी दिलं, गव्हावर कीड येणार नाही हे बघितलं आणि त्याचं पीठ करून आम्ही त्याच्यावर लाईनी मारल्या, भाकऱ्या बांधल्या आणि तुमच्या समोर ठेवल्या. एवढं तर नक्कीच केलंय. शहरापुरतं बोलायचं झालं तर तुम्हाला अजून 20 वर्ष पाण्याची कमतरता राहणार नाही एवढं करून ठेवलंय. 20 वर्ष. रस्त्यावर खड्डे बी पडले. 5 वर्ष झाली आमच्या नगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या सत्ता गेल्या. 5 वर्ष पूर्ण झाली. प्रशासक आणला गेला. जुना सीओ होतो त्याला ब्लॅकमेल केला. आपण तुमच्या गल्लीतच त्याला ब्लॅकमेल झाला. मी नाव घेणार नाही, तुम्हाला सांगेन मी काय झालंय. त्या माणसाचं काय मला नाव घ्यायचं नाही. शिवाला मी फोन केला, अहो पाऊस पडला, एवढे सगळे खड्डे आहेत, फला नाही, सला नाही, अमुक आहेत, तमुक आहेत, तुम्ही खड्डे का भरत? 14, 15, 20, 25 कोटी रुपये नगरपालिकेच्या तिजोरीत होते. सरकारवर अवलंबून राहण्याचे आपले दिवस नव्हते. आपल्याकडे हे होत, स्वतःचा स्वनिधी होता. रस्ते तरी भरा, कमीत कमी खड्डे तरी बुजवा. ते म्हणाले माजी खासदार सध्या आणि सध्याचे आमदार आणि पावशेर डोका असलेला शमशेर कोण आहे मला माहित नाही. मी बघितले, मी समोर बसला तो, मी त्याला बघितलंच नाही. त्याचा आवाज ऐकलाय बाकी. तुम्हाला कळायचं आहे कसं काय वाजलं. 4-5-6 वर्ष पिट्टूबाबांना माहिती असेल, ते माहित पलीकडे राहत. रात्री 12 पासून सकाळी 6 पर्यंत एक जण संजू बाबा ह्या पावशेराला त्या अर्ध्या किलोवाल्याने बदडला.
पेट्रोल खरे का खोटे? तुमच्या घराच्या बाहेरच चालला होता तमाशा. असा हा पावशेर, हा दुसरा 6 फुटी. अहो, स्वतःच्या भावाला जिथं त्यांनी सोडलेलं नाही तर तुमचं रक्षण काय करणार आहे? त्याला वेळ कुठे? शेवटच्या सभेत मी तुम्हाला सांगणार आहे की माझी रावणाची 10 तोंड त्यांना सन्मार्गावर आणलेले. कोणाला सांगितलं नाही याचा पाय तोड आणि त्याचा पाय तोड. इथे गेले 4 दिवस कार्यकर्त्याला फोन यायला लागलेत, बघून घेतो, करून घेतो. मी जिथं बसलोय ती काठी कळली म्हणतात. काठी कळली काय आहे मलाही माहिती आहे. तुम्हाला नाही दम भरणार कोणा. बाकीचे आपले कुंभार आहेत, हे आहेत, ते आहेत, परीट आहेत, साधी माणसं आहेत. आणि नवीन अफवा आहे, मंगळवार पर्यंत आम्ही रामराजांचे 2 उमेदवार पळवणार आहोत. नवीन अफवा. अरे पळव तरी तुला पाडणार आहे, कारण माझी जनता माझ्यापासून पळूनच जात नाही. माझी जनता माझ्यापासून पळूनच जात नाही. तुला काय फोडायचं ते फोड. मागाशी बोलता बोलता म्हणून गेलो की भारतीय जनता पार्टीची बदनामी करणारे हे माणसं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण आलाय? कोण तालुका अध्यक्ष आहे? त्याला पद कोणी दिली? अजय दादाला विचारून दिली. हे आहेत मूळचे कुठले? कोल्हापूरचे. बांगलादेशी जसे उपरे तसे हे उपरे. नाव काय घ्यायचं कारण? या कुठल्याही पार्टीचे माझे वाद नाहीत. या महाराष्ट्रात असलेल्या जगाच्या पाठीवर कोणाचे राजकीय वाद मी घालत नाही. मला पाणी प्यायला होतं, मी पाणी घेतलं, जोशींनी घेतलं. मनोहर जोशीच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या पाण्याचं काम सुरू झालं, पूर्ण केलं शरद पवारांच्याकडं. माझ्यासाठी मी काय मागितलं? माझी काय 5-50 100 एकर जमीन भिजणार होती, यांचीच भिजणार होती. MIDC काढली. माझ्या डोक्यात होती बडेखानला काढावी. कोणाची जमीन नव्हती, ते सरकारी जमीन होती अशी माझी समज होती. आणि ज्यांनी सुरवीला आणली त्यांनी स्वतःची जमीनच दिली नाही, नुसतंच म्हणते मला हे कॉन्ट्रॅक्ट द्या, मला ते कॉन्ट्रॅक्ट द्या. आणि त्यांचे चिरंजीव मोजून 13 वेळा माझ्या पाया पडले होते की आम्हाला आमच्या फॅमिलीला आणि माझ्या निसर्ग हॉटेलला वाचवा. ते तिकडे जाऊन बोलते आणि इकडं पडते, ते पडते. एक उपरं, एक ढोपरं, एक बुडव्या, एक पावशेर. काय तुमच्या समोर आहे? काय या लोकांचं या मातीशी नातं काय एवढं मला कळून. ठीक आहे, रामराजाने केलं नाही, जनता मला शिक्षा दिली. आणि तुम्ही काय करणार आहात? कमीत कमी मी संपदा मोडणे तर केलं नाही. बाकीचं माझ्याकडे नाही झालं तर नाही झालं, मी करीन नाही तर नाही करणार. नाही तर तुम्ही मला घरी बसवाल आणि आमच्या टोळीला घरी बसवाल. यांची टोळी निम्मी आमची आणि रावणाच्या तोंडातली 7 तोंड त्यांच्याकडं. राहिलोय मी एकटा तिथं. गेले तर गेले. एकाची लायकी नाही की रामराजाने मला साथ दिली, रामराजाने ताकद दिली म्हणून मला आज नगराध्यक्ष केलं. आणि ज्यांना ज्यांना मी साथ दिली त्यांचे सगळे थोडेसे वेगळ्या चित्राचे जे समाज होते त्यांना सामाजिक स्वीकृती दिली. ओळखून घ्या मी काय बोलतो. चांगल्या मार्गावर आणलं. यांनी आमचे पळवले तर पळवले, कामही पळवली. आता नॅशनल हायवेचं तुम्ही बोलला, पहिला रस्ता झाला शिरवळ लोणंद, तुम्हीच केला होता ना. तिथनं पुढे बारामती सुरुवात तुम्हीच केली होती. नॅशनल हायवे जो होता तो NH4 होता, तो पंढरपूर मार्ग होता. पालखी मार्गाची आयडिया गडकरी साहेबांची 16 सालची. ते महाराज तेव्हा पवार साहेब मध्ये होते. 16 साली गडकरीने पालखी मार्गाची घोषणा केली. त्याच्या पुढे काय व्हायचं ते झालं. आणि ह्या पालखी मार्गात पंढरपूर पासून 4, 5, 6 अगदी आळंदीपर्यंत किती आमदार होतात आणि हे म्हणतात पालखी मार्ग मी केला. पालखी मार्गाचं नुकसान भरपाईची यंत्रणा कशी लावली आणि याचं केंद्र हे वेढणीत.
वेडणीत शेतकऱ्यांना गंडवून सरकारी अधिकाऱ्याला पैसे खायला घालून ह्याचं त्याला त्याचं ह्याला हे पैसे आणण्याचं काम. आता परवा सावरकरांचं संगीत तुम्ही ऐकलं असेल. त्या दिवशी परवा त्यांचा काहीतरी जन्मठेपेचा तुरुंगाचा सागर हा प्राणात तळमळला. तसं आमच्या वेडणीचा जो सागर आहे त्यामुळे नुकसान भरपाईमुळे लोकांचे प्राण तळमळलेले. लगेच आता तुम्ही म्हणू नका सावरकरांच्यावर टीका केली. सावरकर तुम्ही वाचलेलं नाही, मी वाचलेलं आहे. सावरकरांनी काय केले आणि काय नाही याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे, आदर आहे. तशी माणसं होणं अवघड आहे. हा सगळा इतिहास जमा झालाय. फलटण शहराच्या पुढं एकच मला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की मी काय केलं नाही, मला जरूर शिक्षा द्या. ते काय करणार आहे ते सांगतात का? कधी बोलतात ते? म्हणणार आहेत का की पोलीस स्टेशनची दहशत मी थांबवीन? म्हणतात ते म्हणतात मी केलीच नाही. तो गेंडा 4 कोटी रुपये खाऊन कशाला आणला होता? अहो हे टेबल आहे ना अजून एक जोडायला लागत होत. असं त्या खुर्च्या असते तर 3 खुर्च्या एकत्र घ्यायला लागल्या. डॉक्टर साहेब तुम्ही माझे आभार माना. तुम्हाला आता इलेक्शन आपली इलेक्शनचा रिझल्ट कधी आहे? 2 खोल्या तयार करून ठेवा एअर कंडिशन हॉस्पिटलमध्ये आहेत ना. पेशंट ठरलेले आहेत. काळजीच करू नका आप्पा, नीट काळजी घ्या. काय तरच करणार काम करणं विकास करणं त्याही पेक्षा इलेक्शनच्या दृष्टीने मूर्ख विरोधक कसा घ्यावा हे डोकं रामराजांच्याकडे फार मोठं आहे. आणि हे मूर्ख विरोधक आहेत, अति मूर्ख आहेत, काही केलेलं नाही. अरे 2 पोलीस गाड्या घेऊन हा माणूस फिरतो. माझ्या गाडीचा भोंगा कधी ऐकलं का? 15 वर्ष काय आमदार होतो, मंत्री होतो, कोणाच्या घरी आलो होतो? हे जात येतं त्याच्या आधी 2. अहो ह्याच्यापासून समाजाला धोका आहे. बापाला पिस्तूल लावणारा तुमच्या घरात पिस्तूल घेऊन येईल. 6 पिस्तुलाची पूजा करतोय. बघितलं ना फोटो? मी केला का? मी म्हणलं का? नाही म्हणे मला स्पेशल केस आहे. हा कोण आहे? लंडन इंग्लंडचा बादशाह आहे होय. 6 पिस्तूल तलवारी. अहो त्याचा बाप हा फार वेगळा माणूस होता. गणपतराव बेंद्रेंचा मित्र आमचे. कोण इंदुराव? इंदुराव कसाही असला तरी असा नव्हता. त्याच्यावरच पिस्तूल घेऊन गेलो होतो. सांगितलं कोणी? तुरवडीचा चोर प्रल्हाद. प्रल्हादनी सांगितलं. नारायणराव मी बोलतो देखो मला रणजित नाईक जाहीर आव्हान आहे. काय केसेस सांगतो काय सांगतो. 22 साली 23 साली माझ्यावर सभापती असताना खंडणीचे गुन्हे लावायचा आग्रह पुणे कमिशनर मध्ये नावही मी सांगेन तुम्हाला. ज्या अधिकाऱ्यांनी मला सावध केलं ते केलं की नाही खरं सांग. अरे कुठल्या आई वडिलांची शपथ घे आणि सांग की मी केलं का नाही केलं. अरे हो तरी म्हण की हो तरी म्हण. आता मी गव्हर्नर नंतरच्या पोस्टवर आणि मी खंडणी घेणार आहे. आणि खंडणी घेतली म्हणे पुण्याच्या घरात. आता मला एवढंच डोकं दिलं तर पळवापळवी करायची असली तर घरात आणू नये म्हणून एवढंच डोकं दिलं. आणि नेमकं मला आर्थिक गुन्हे शाखेचं सभापती ऑफिसमध्ये पत्र. मला नाही सभापती अमुक तमुक तारखेला आठवत नाही. लॉकबुक पाठवा गाडीच. हे नीट लिहिले बाबत नीटचं नीटच करणार तर सेन्सॉर सकट. लॉकबुक द्या. लॉकबुक मध्ये मी कुठं होतो? सातारला. आणि खंडणी झाली कुठं? पुण्याला. आता हे काय त्या माणसाच्या डोक्यात काय त्याला माझी एवढी भीती वाटते तेच मला कळत नाही.
मी काय केलंय त्याचं? मी मारामारी करू शकत नाही, कोणाला सांगत नाही मी मारामारी कर. आणि तुला सांगायची गरजच नसते, तो कचांडीच धरतो, कॉलरच पकडतोय. भावाला मारायला सोडलेलं नाही तर आमचं काय घेऊन बसलो बाबा? आम्ही नात्याने लांबचे फार. इथं पोपटराव बसलेत, पोपटराव निंबाळकर म्हणजे आमचेच धनी. काहीतरी त्याला विचारा बाबा, काय तुझ्या डोक्यात बिघाडे म्हणून. आपण तुम्हाला मी सांगतोय, गिऱ्हाईकं ठरलेले आहेत तुमचे. एक नाही दोन आहेत. आणि शक्यतो एकाला पहिल्या मजल्यावर ठेवा आणि एकाला तिसऱ्या मजल्यावर ठेवा, नाही तर तिथेही मारामाऱ्या होतील. हे सांगतो, 3 ठेवा. एक स्पेअर ठेवा, एक ॲम्ब्युलन्स ठेवा, त्यांच्या सिक्युरिटीच्या 2 गाड्या त्याही बाहेर ठेवा. त्यांना पळवलं तर उद्योगपती आहेत. फार मोठा कारखाना काढलाय, 60 लाख लिटरची डिस्टिलरी काढली. पाणी वापरतायत डोंबलकवडीच्या कालव्यात. ऊस लावलाय डोंबलकवडीच्या कालव्याचा, वाढलेला ऊस घालतात, पैसे देत नाहीत. तुम्हाला महिलांना माझा विशेष करून एक प्रश्न आहे. रामराजे बोलते खोटे धरून चालत. रणजित सिंह हा संताचा अवतार आहे असं म्हणा. ज्ञानेश्वराला जशी भाऊ होती तसे हे 2 भाऊ संत आहेत असं पकडा. रामराजांच्यावर आत्महत्येच्या सुसाईड नोट ज्याला म्हणतात, 3 सुसाईड नोट मध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव होतं का नव्हतं त्यांनी सांगावं फक्त. पोलीस ऍक्शन झालं आज हो ना, होतं तर होतं म्हण की, कधीतरी म्हण की माझ्या हातनं झालंय. कधी बोललं का मला चुकलंय? पहिली केस आगावण्याच्या मुली काय म्हणतो रामराजांनी करायला लावलं, खोट्या आत्महत्या. मी काय त्याला मी सुमार आहे का काय बोल. आणि त्या मुलींचे मी तेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा मी ठरवलं की या माणसाचा आपला बाप जन्म सत्तेची काय किंमत द्यायला लागेल ती देऊन द्या. आणि हाच माणूस 2024 जयकुमार गोरे साहेबांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या समोर माझ्याशी भांडणं. देवेंद्र साहेबांना सांगितलं की साहेब, या माणसाच्या स्टेजवर मी येऊ शकत नाही. क्लिअर कट सांगितलंय, लपवून ठेवलेलं नाही. तुमच्यासाठी मी घरी बसेन. आलो लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बाहेर, आमदारकीच्या इलेक्शन मध्ये आलो, त्याचे परिणाम भोगायला लागले. त्या लोकांनी आपल्याला ज्यांनी मदत केलेली, आपले संबंध चांगले आहेत. सभापती पदाला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनीच मदत केली. 95 साली मी अपक्ष होतो तेव्हा मदत करणारा फक्त अजितदादाच होता, कोण मला मदत करत नव्हतं. हे उपकार आम्ही विसरत नाही. आपल्या परीने आपण त्याची परतफेड त्यांच्या अडचणीच्या काळात करायचा प्रयत्न करतो. आणि हे 14 ते 19 पृथ्वीराज चव्हाणाच्या दाराशी, 19च्या पुढे जिल्हा काँग्रेस आयचे अध्यक्ष 2 दिवस टिकले. गेले कमळावर निवडून आणले. निवडून आल्यानंतर 24ला माझ्या पाया पडायला आले. अजितदादा पाणी चोर म्हणलं त्याच्या पाया पडायला गेले. यांचा प्रवासच बघा. इंद्रराव नाईक निंबाळकर प्रमिलाबाई काकेंचा कार्यकर्ता, काँग्रेस आयचा प्रामाणिक 79चा कार्यकर्ता. 91ला शिवसेना, 96ला शिवसेना, 2004ला काँग्रेस. आणि हे सगळ्यात पुढे यांनी काय केलं 30 वर्षात? अहो, बोलू नये स्वतःचं कौतुक मला करायला कधी आवडत नाही, माझा स्वभाव नाही. इंदुराव नाईक निंबाळकरांचे शेवटचं आजारपण मी बघितलेलं, इथलं नाही. नागपूरला पहाटे 4 वाजता सद्ग्रस्त कुठेतरी दीपक चव्हाणाच्या खोलीवर येऊन बसले होते आणि त्यांना त्रास व्हायला लागला. मी सगळं त्यांचं हॉस्पिटलचं केलं. पैसे अडक्याचा प्रश्न नाही, माणुसकीचा प्रश्न आहे. हे महाराज 7 दिवसांनी उगवले. पावशेर तर कुठं होता माहितच नाही. पावशेर आलाच नाही नागपूरपर्यंत. अरे असे घर काय, त्यांना घराला घर पण नाही, सुसंस्कृतपणा नाही. नाईक निंबाळकर नावाला तर काळीमाल लावला. मला तुम्ही सांगा, माहेर वाशिणी सासूर वाशिणी असतात, तुम्ही ज्या घरात आला त्या घरातनं तुम्हाला 100% फोन आले असते की पलटण मध्ये आत्महत्येचं प्रकरण काय, 100% आले असणार. तू बरी आहेस का? काय ठेवलं आपलं? काय या फलटण शहराची कीर्ती ठेवली? अहो विकास गेला खड्ड्यात.
हे सगळं झालं. संपदा मला एका व्यापाऱ्याचं नाव सांगणार नाही मी. मग फोन आला, म्हणलं आम्हाला विकास नको, आम्हाला सुरक्षित राहायचंय. हे शब्द आहेत आणि तुम्ही त्याच्या मागे लागणार. आमच्या शिक्षा आम्ही भोगायला तयारच आहे. नंबर 2 ची सुसाईड नोट. नंदू ननावरे, नवरा बायकोनी 5व्या मजल्यावरून उडी मारली. यांचं नाव त्याच्यात, पोलीस ऍक्शन नाही. आणि 3री नोट संपदा. संपदानी तिच्या इन्क्वायरीत स्पष्ट शब्दात म्हणलंय की खासदार अमुक तमुक नाव नव्हतं आणि त्यांचे 2 पिये हे माझ्यावर जबरदस्त प्रेशर टाकत होते आणि मला ते आवडत नव्हतं, त्यामुळे तिने कदाचित आत्महत्या केली असेल नसेल पोलीस बघतील. आपण साधं पोलिसांनी बोलवायचंच नाही, बोलवायचंच नाही. यांनी काय केलं आणि परत हा सांगायला मोकळा. रामराजांनी केलं. आता आत्महत्या त्या आगावण्याच्या वेळ आणली त्या मुलींच्यावर मी आणली. नंदू आणि त्याच्या मंडळींची आत्महत्या मी करायला लावली. मी कशाला एवढं काय केलं असतं बाळा, तुलाच करायला लावली असती. एवढी तर माझी ताकद असते, तुलाच करायला लावली असते. माझं कामच झालं असतं, कशाला दुसऱ्याला काय सांगत बस. इतका निष्क्रिय, निर्बुद्ध, समशेर आणि दीडशे काही उपयोगाचे नाहीत. त्यांना घरी बसवा. ते विकास हे सोडा. अनिकेतचं तुम्हाला माझा मुलगा आहे म्हणून मी चुकून कौतुक करणार नाही. अनिकेत इतकं वाईट आमच्या घरातलं ठरवून वागता येत नाही आणि त्या घराला ठरवून चांगलंच वागता येत नाही. हाच दोघांच्यातला फरक आहे. तर घाबरू नका. अजून बोलणार आहे मी. थांबा, सगळं पेट्रोल मला संपवायचं नाही. थांबा, 4-5 दिवस येऊन द्या. जाता जाता एक बोलू. इंदुरावच्या आधाराचं जाऊन द्या. इंदुराव कसा तरी दिलदार मित्र होत. बाकीचं द्या सोडून. यांना दिलंय नाही आणि डोक्याला धार जी आहे त्याच्यात बात मेंदूच राहत नाहीये. फक्त एव्हरेस्ट एवढा, माउंट एव्हरेस्ट एवढा त्यांचा इगो आहे. इगो म्हणजे काय? अहंकार. मी असा आहे, मी तसा आहे. अहो, मी त्या कृष्ण महामंडळाची स्थापना केली. यांच्याकडे उपाध्यक्ष पद, जे मी पहिला कृष्ण महामंडळाचा उपाध्यक्ष, यांच्याकडे शेवटचे 15 दिवस होते. किती दिवस? 15. इथे येऊन बोलले 1500 कोटी रुपये आणले मी. आणि मला कौतुक वाटतं की त्याला कोण काही बोलतच नाही. आमच्याकडे काम नाही झालं तर आम्ही शिव्या खातोय. आज काम नाही झालं तर लोक तक्रार, शिव्या नाही देत लोक, पण तक्रारी करायची मुभा आहे आमच्याकडे. घरदार आम्ही सगळे तुमच्यासाठी वाहिलेले आहे. तुलनाच होऊ शकत नाही. आमचं चुकलं, आम्ही मान्य करणारी माणसं. माझे नगरसेवक काही चांगले वागले नाही ते मला मान्य आहे. लोकांच्या पर्यंत निवडून गेल्यानंतर पोचले नाहीत. पण मी तर 24 तास घराची दारं ओढून 30 वर्ष बसलो आहे. त्याच्यात तर कोण नाकारू शकत. होतं कसं की आमदाराकडे कामं ग्रामीण भागातली जास्त असतात. शहराची कामं, रस्ते, गटारं, पाणी घेणं, या सगळ्याच गोष्टी करूनच ठेवल्यात. त्या करायच्या कशा? ते यांनी रस्त्याचे खड्डे बुजवू नका, कॉन्ट्रॅक्टरची बिलं काढा आणि 15% खासदार पावशेर आणि दुसऱ्या एक अर्धा शेर नवीनच आले आता तिकडे उभा असत. निलेशजी, तुम्ही कसं काय इतके वर्ष तिथं राहिलाय? अख्ख्या मलठडला सरसकट पद्मश्री द्यावा या मतदान आणि नीट राहिलाय. तुमच्या आमच्या काय रोष नाही. ह्या लोकांच्या तावडीत मलठण. अहो, तो वारकरी आहे ना, किती मतांनी आलो मागच्या वेळेस? 30च. आमची मतं आम्हाला न सांगता मिळतात. एवढं कर्तृत्व आहे त्यांचं. पिटवा बोलले नाही तुम्हाला. 40 एकर जमीन फलटण शहरातली त्यांच्या नावावर आहे. सगळ्या झोपडपट्टी. कोणाला त्रास दिला? देवावर तुमच्या. तू म्हणतोस फलटणचं मॉडेल तयार झालं 91ला की पुनर्वसन आधी आणि मग टपरा उचला. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त फलटण राबवू शकला. मी ठरवलं होतं की झालं हे चुकलं.
अतिक्रमण केलं गेलं चुकलं. माणूस काय मुद्दाम करतो? पोटासाठीच करतो. भागत नव्हतं म्हणून करतो. त्याला एकदम उघड्यावर कुठं टाका. यांनी काय केलंय काय एवढं सांगा. काही केलेलं नाही, फक्त बोलतात. आणि काय आहे, शिक्षण प्रचंड आहे त्यांचं. शिक्षण काय माहितीये का तुला? तर महिला आहे ना, तुमच्या घरी मिक्सर आहे का? आहे ना. नादुरुस्त झाला तर माझी खासदाराला बोलवा, तेवढंच शिकले. डिप्लोमा असतोय. पावसाळ्यात काय शिकलाय तो मला माहितच नाही. जो काय शिकला असेल तो कॉपी करूनच शिकला असणार आहे, याच्यात मला पूर्ण खात्री आहे. आणि माणसं नाहीत, या माणसांना संस्कार नाहीत, नाती नाहीत, आणि सगळ्यात वाईट माणुसकी नाही. काय त्याला माझं करायचं ते करून मी झेपलो. मी एक केस झेपली, तुम्हाला सांगायचंच राहिलं. या विषय काढला तिथं देवेंद्र साहेबांच्या मीटिंग मध्ये. देवेंद्र साहेबांनी उठून म्हणाले, मीच तर थांबवलं होतं. म्हणजे मी तर खोटं बोलत नाही, आता देवेंद्रही खोटं बोलतो. ते साहेब, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की देवेंद्र साहेबांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास. माझं स्वतःवर केस सोडून दिलेले आहे. यांचं काय असतंय, केस करायची, आत टाकायचं. आता एकमेव उदाहरण आहे. मी काय त्या आगवण्याचा भक्त आहे ना, आगवणे माझा कार्यकर्ता आहे असा विषय नाही. परंतु जी काही वकिली मी थोडीफार केली आहे, 17 केसेस लावला, एक बेल झाला की गाडी बाहेर उभी दुसऱ्या केस. माणसाला छळायचं किती आणि पोलीस यंत्रणेने गुलाम व्हायचं किती, ह्याचं कुठंतरी आपल्याला मागोवा घ्यायला लागणार आहे. आगवण्याचं बघून घेतील, मला काय घेणं देणं नाही. पण त्यांच्या मुलींचे ऑक्सिजन लावलेले चेहरे आजही माझ्या मनातनं जात नाहीत. कोणाच्या मुलाबाळांच्यावर हा प्रसंग येऊ नये या मताचा मी आहे. आणि अशा लोकांना जर तुम्ही जर नगरपालिका देणार असाल तर आमचे हातपाय गळटणार नाहीत. तर शक्ती कमी होईल. माझी शक्ती गेलेले नगरसेवक, होऊ घातलेले नगरसेवक हे नाही आहेत, हे माझे प्रतिनिधी आहेत. माझी शक्ती ही समोर बसलेली आहे, आणि ही शक्ती जोपर्यंत माझ्या मागे आहे तोपर्यंत हा नाही, याचे बाप जरी आला, कोणाला येऊन दे, दिल्लीवरनं आणून दे, गल्लीतनं आणून दे, कुठनं आणायचे तिथनं आण, माझी लोक जोपर्यंत तोपर्यंत रामराजे गप बसणार नाही. तुमची सुरक्षितता, तुमची शांतता, तुमच्या मुलांचं भविष्य. काय केलं? 7,000 मुलं कमिशनला नोकरीला आहेत, पगार वेळेवर होत आहेत. पिटुबा बोलले खरं आहे. 14 आणि 20 कोटी बाजारपेठेत जे यायला लागले, तर बाजारपेठ काय त्यांनी चालवली? व्यापाऱ्यांना दम, याला दम, त्याला दम. स्वतः काय केलं? कमीच आणली तर आणली. आमच्याला कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही, ते बरुंगल्याला मिळतात, ते पळालं तिकडं. लॉक करत अभिमानाने आमदार सांगतो की मी लॉक केलं. काय बोलायचं? अहो, या जागतिक पातळीवरच्या कंपन्या आणणं आणि येणं आणि टिकवणं हे फार महत्वाचं असतं. आज 9 कंपन्या आहेत. एक कमिन्स नाही आहे, कमिन्सच्या कंपनीत 9 कंपन्या आहेत. एवढं तुम्ही लक्षात घ्या. 10वी 11वी सुरू झाली आहेत. राहिला वॉर्डाचा विकास, कुणीतरी यादीच वाचून दाखवली. आता काय करण्यासारखं राहिले? एकच करा, जे काय राहिलंय ते करू. फक्त मी म्हणतो म्हणून आणि माझी विनंती म्हणून आणि मुलाबाळांच्याकडे बघून यांना घरी बसवा. म्हणून विश्वासघाती लोकांचे हे जे पॅनल समोर उभे, जे मूळचे त्यांचे होते त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. निदान राहिले तरी म्हणजे काय, पैसे आमच्याकडनंच खात होते. त्यांच्यातले कित्येक जण करोनात कुठं राहिले हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगावं. यांचं करोनाचं काम काय? तर बारामतीकडे जाणारी ऑक्सिजनची गाडी मी अडवली. काम आहे? बारामतीला जाणारा ऑक्सिजन याला कुठं होतं? हा काय जगात नाक्यावर होता रे. हा रविवार पेठेत कसलं तरी काढला दवाखाना, त्या काय ते कोरेगावकर का डोरेगावकर कोरे, एक पेशंट नाही. काय जाऊन आत करणार? डॉक्टरच नाही तर पेशंट कसं येईल? यांचं तोंड बघितलं तर तो म्हणेल नको बाबा, आताच गेलेलं बघ. या असली दळबाजरी माणसं कुठेही तर जन्माला चेतन तुमचं राहू आणि केतू नको. हे 2
ग्रह जे आहेत हे तुमच्या मागे हात धुवून लागलेले आहेत आणि आडवा फक्त मी एकटाच आहे. पिट्टू बाबा आहे, आमचं सगळं कुटुंब आहे. आणि मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही मला, मी सत्तेचा गैरवापर करून कोणाचा घरदार बसवलंय, कोणाला पोलीस मध्ये टाकलंय, कोणाच्या बदल्या थांबवल्यात, काय केलंय मी, सत्तेचा वापर कसा केला ते एवढं सगळं केलं. शिक्षण केलं, इंजिनिअरिंग कॉलेज यांना काढता आलं असतं. हॉस्पिटल दिल्लीत 5 वर्ष काय करत होते, काय करत होते त्यांचं त्यांनाच माहिती. मी काय चौकशी केली नाही, कारण ते चौकशी करण्याच्या लायकीतच. तुम्हाला मी खरं सांगायचं तर हे अमित शहा यांची मैत्री. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. हे तुम्हाला आम्हाला कळतं की अमित शहाला कळत नाही गो. कळत असेलच ना, थोडंफार तरी जात असेलच. सांगतो काय तुम्हाला, मोदींची अमित शहाची बदनामी ह्या दोघांनी मिळून जी केलेली आहे ती भारतात कुठं झालेली नाही. त्यांना काळीमा, घराला काळीमा, नावाला काळीमा, हे डांबर गँग आहे. हे दिसतील तर काळा लावूनच जातील. त्यांच्या नादाला कृपया राहू नका. सत्तेचा वापर आजपर्यंत आमच्या घराच्या संस्काराने आणि आता अतिशय ताकदवान माणूस आपल्या बरोबर आलेला आहे, म्हणजे आपल्या गावचे, जिल्ह्याचे सुपुत्र, ज्यांनी लहानाचं मोठं त्या ठाण्यात काय केलंय याला मी डोळ्यांनी बघितलेलं. तुम्हाला माहिती आहे, मंत्री होते का मंत्री होते मला आठवत. जावलीत रात्रीचे आले नाथाला, विरज तुलाही माहित नसेल, जाऊ रात्री 3:30 वाजता पाठ नमस्कार करू. इतका भाविक माणूस आहे, बोलत नाहीत. करेक्ट कार्यक्रम करण्याला त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. आणि अशा माणसाची एकनाथ शिंदेची ताकद आपल्याला आता मिळणार आहे. त्यांनी जे केलं, आज सकाळीच मला कळलं, उदय सावंत येत नाहीत कारण त्यांची ऑपरेशन झालं. त्यांनी फोन केला आपल्या MIDCचे 3 तारखेला, 4 तारखेला, म्हणजे आपली ही इलेक्शन संपल्यानंतर सामंतांनी मिटिंगही लावली. याला म्हणतात काम, याला म्हणतात काम, याला म्हणतात विकास, आणि याला म्हणतात सत्तेचा वापर. यांनी काय केले, ते गावचं डापले, कुठलं नाईक भोंगवाडीचं. आता ते थांबा जर मला असं इथपर्यंत येते, पण तुला घाबरतोय ना, काहीतरी करायचं. थांबणार 2 दिवसात ते निघणार. काहीतरी हे माणसं सरळ नाहीत. मी तुम्हाला गाड्या शपथ सांगतो, माझा प्रचार सोडून द्या तुम्ही. रामराजे फार संत आहे अशातला भाग नाही. मी कधीच म्हटलं नाही आम्ही संत नाही, पण तो समोरचा जर पापी असेल तर त्याला थांबवण्याचं माझं काम आहे. एवढं मी ते प्रामाणिकपणे केलंय ना, अजून पुढे 5 वर्ष करणार आहे. आणि यांना घरी बसवणार आहे. आणि जी खरी ताकद आहे ती आज मला दिसतेय. आणि मी माझ्या लोकांना, कार्यकर्त्यांना नेहमी सांगत होतो, जाऊन द्या तर नवीन तयार करू. हा माणक्या दुले बावीचा विहिरीवर काम करत होता. 91 झाली विहिरीवरती यारी असते ना गाळ काढायची, त्याच्यावर काम करत होता. आता कुठे गेला, कृष्णा महामंडळाचा संचालक. काम काय, पहिले राजधानी टॉवरचे विद्यानगरला, तिथं सांगायचं गाडी घेऊन जायचं. त्यांनी सांगितलं तर बाहेर जायचं, नाही तर परत गाडीत बसायचं आणि घरी जायचं. हे काम. अहो त्या माणसाला साधं गाडी वापरायची ताकद. आणि हे सगळ्यात केविलवाडा प्रकारचं झाला असेल या तालुक्यात. चांगलं बिचारा गरीब घर. हे आमदार का त्यांच्या नादाला लागलाय काय कळत नाही. या 15% त्याला भागीच नाही हो. 5 शमशेर, 5 रणजित, 5 अभिदादा, आणि हा मोकळा वादा. जाते, ह्याच्या पाया पडते, त्याच्या पाया पडते, निवडून आलोय, अमुक झाले. तुमच्या समाजात आहे म्हणून मी जास्त बोलत नाही, तुम्हाला आवडायचं नाही. पण तुमच्याशी माझे जेवढे संबंध आहेत तेवढे तुमचे संबंध त्याने कधी ठेवले असं मला तरी काय कधी वाटत नाही. तेव्हा त्याला आपलं मिळालं, तुमच्या समाजाला आहे ते प्रतिनिधित्व मिळालं, त्याला शुभेच्छा. बाबा वाईट करू नको, काय करायचं तर जमलं तर चांगलं कर, पण माणसाची संगत त्याला काम करायला लावते.
आणि तो करायला लागलाय प्रामाणिकपणे, निवडून आलाय घड्याळावरून काम करतोय कमळाचं, ही त्याची लायक. अशा माणसांच्या नादाला लागू नका. तुम्ही म्हणाल तुम्ही घड्याळाचं काम करताय आणि प्रचार युतीचा करते. आपण मी महायुतीत आहे, महायुतीत आहे. एकनाथ शिंदे कुठले आहेत? महायुतीतच आहेत. मी त्यांचंच काम करतो. का करतोय? मी त्यांना एका शब्दात सांगितलं, साहेब मला एक काय पद नको. त्यांच्या मनात ठीक आहे, विराज बोलायचे राहिले बोलतील, त्यांच्या मनात ठीक आहे आपल्याला द्यायची. त्यांनी आपल्याला जे संरक्षण दिले हे आपल्याला मिळत नव्हतं. एका झटक्यात पोलीस सरळ झाले, कोणाला फोन करायची शामत राहिली नाही. आणि काय ही माणसं, ज्याने दम भरला त्या संपदाला त्यालाच उमेदवारी दिली. निलेश खरं का खोटं रे बाबा? खरं आहे. काय माणसं, माणसंच नाही तर आणणार कुठले? हे सगळं एक्सपोर्ट माल आहे. कुठला? 7 जणांचा. आणि ते तरी का गेले? जे गेले ते निम्म्या म्हणजे आज पोलिसाला घाबरून गेलेत. इतके दिवस मीच त्यांचंच काही करत नव्हतं. आता त्यांनाच कळलं ते ज्या दमाने तिकडे गेलेत ते करायला आता मलाही जमणार आहे, एवढं लक्षात घ्या. तेव्हा सुखाने तुम्हाला तिथं नांदायला जमणार नाही. आणि पराभव जो तुमचा ठरलेला आहे, कुठलंही असून द्या, 1 2 3 4 5 6 7 मोजून घ्या. हा पावशेर 500 मतांनी पडला होता. काय तो कसला नगराध्यक्ष व्हायचा? पांडुगुंजोटेनेच पाडला होता त्याला, आठवतंय का? मग कशाचं काय घेऊन बसल्या हो? बिन लायकीचे लोक, स्वप्न मोठी, नाव मोठं. त्या डॉक्टर कोण तो, काय त्याचं नाव होतं? तो नाही 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 ते नाही, हा तिरपुटे. अहो काय केलं ते तिरपुटे डॉक्टरचं? ते खरं भाजप, त्याचं घरच विकायला लावले. का? तर पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या हातात ती काय फलटण ट्रेडच दिली. आता सगळा इतिहास तुम्हाला सांगत बसलो तर तुम्हीच मला विचारा की रामराजे तुम्ही आता का सांगताय, तुम्ही काय नाही काय करू शकलं? आता मुख्यमंत्र्यांचंच त्यांना अभय आहे, तर मी काय करणार? या सगळ्या सत्यानाशाला कारणीभूत सत्ता आहे आणि सत्तेची भूक आहे, विकासाची भूक नाही. विकास करता करतात तर 15% पैसे करून आम्ही केलेले नाही. लाखो कोटी रुपये मी वाटलेत, आमदार फंडाचे वाटलेत, ह्याचे वाटलेत, त्याचे वाटलेत. अंडरग्राऊंड गटर करायला नको होतं का? फायदा तोटा तुम्हाला कळलं. आता STP सुरू झाली की कळलं. हा ओपन गटारात आजारी पडणारी माणसं तुम्हीच होता ना, का नव्हतं? आता ती तर वेळ येणार नाही, म्हणून सहन करायला लागतो. यांनी त्याच्याकडे पैसे मागितले म्हणून फलटणमध्ये ओपन गटार करूनच दिले नाही, अंडरग्राऊंड गटारच करून दिले नाही. या असली माणसं काय तुमच्या उपयोगाची नाहीत, आमच्या उपयोगाची नाहीत. फलटणची बेआबरू जगाच्या वेशीवर टाकणारी ही नालायक माणसं, त्यांना त्यांचं जागा दाखवून देवा एवढंच. आणि तेही माझ्यासाठी नाही, तुमच्या मुलाबाळांच्यासाठी. एवढंच बोलतो. मी रजा घेतो. धन्यवाद. जाऊ का आता? चला दाट बघा.